गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या कोल्हापूर नाका इथं यशोलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या ओपन जागेवर खेळण्यासाठी ग्राउंड असंच आरक्षित राहावं यासाठी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी महापालिकेमध्ये तक्रार केली। त्याची दखल घेऊन महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पाहणी करून माहिती घेतली। इचलकरंजीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यासाठी ग्राउंड्स आरक्षित केले आहेत। 50 वर्षांपूर्वी काही युवकांना खेळण्यासाठी ग्राउंड राहावं यासाठी जमीन दिली होती। शहरातल्या कोल्हापूर नाका इथं यशलक्ष्मी ग्राउंड शेजारी हनुमान नगर परिसरात खेळण्यासाठी ग्राउंड असंच ओपन स्पेसवर राहू दे यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी महापालिकेच्या बाहेर आंदोलन केलं होतं। याची दखल घेऊन महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी ग्राउंडवर येऊन पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। ही ओपन जागा अशीच राहू दे अशी मागणी इथले क्रिकेट खेळाडू नागरिकांनी केली। जर ही ओपन स्पेसवरची जागा गेली तर या भागातली मुलं कुठं खेळणार, कुठं जाणार? त्यामुळे हा ओपन स्पेस असाच राहू दे अशी मागणी समस्त जवाहरनगर, हनुमाननगर, यशोलक्ष्मी परिसरातले क्रिकेट प्रेमी यांनी केली आहे। सध्या ही जमीन एका खाजगी व्यापाऱ्यानं घेतली आहे, पण ही जमिनीची खरेदी कशी काय झाली? हा ओपन स्पेस असताना सुद्धा जुन्या काळातल्या लोकांनी ही जमीन महापालिकेसाठी खेळण्यासाठी आरक्षित केली आहे। त्यामुळे या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड असंच चांगल्या पद्धतीनं बांधून द्यावं अशी मागणी सुद्धा आयुक्तांकडे करण्यात आली। एखादा क्रिकेटर घडला तर देशाचं नाव उज्ज्वल होईल, ही इचलकरंजी शहराची परंपरा आहे। आज इचलकरंजी शहरातील खेळाडू इचलकरंजीचं नाव देशामध्ये, जगामध्ये करतायत। त्यामुळे या बाबीकडे लक्ष देऊन आयुक्त पल्लवी पाटील यांनी खेळण्यासाठी ही जागा आरक्षित करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक राजू बोंद्रे, सतीश मुळीक, सुबोध कोळी, मोहन काळे, शाहबाज मुक्केरी, राजदीप सनगर, दिलीप शिंदे, सौरभ धुमाळ, इलाई मुजावर, दीपक पोवार, महबूब शेख, विद्येश हजारे, संतोष पाटील, विनोद स्वामी, बाळू रोड्डे, आरिफ मकानदार, भागातल्या बहुसंख्य महिला खेळाडू, विविध क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू उपस्थित होते।